शिक्षकांसाठी उरा शाळेच्या चिमुकल्यांचा जिल्हा परिषदेत ठिया। प्रशासकीय कामकाज समजून घेत शिक्षणाधिकाऱ्यांशी साधला संवाद। शाळेत शिक्षक मिळावेत या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज थेट जिल्हा परिषद गाठली। यावेळी आपल्या पालकांसोबत विद्यार्थ्यांनी ठिया मांडला होता। शिक्षकासाठी चिमुकले जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा प्रशासनालाही याची गंभीर दखल घ्यावी लागली। प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलन तर सुटले, पण हेच चिमुकले विद्यार्थी जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज कसे चालते हे समजून घेण्यासाठी थेट मुख्य इमारतीत पोहोचले। जिल्हा परिषदेत नक्की काय काम चालते, निर्णय कसे घेतले जातात याविषयी या विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली। यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी या चिमुकल्यांशी अत्यंत आपुलकीचा संवाद साधला। केवळ संवादच साधला नाही तर त्यांच्या भविष्याचा आणि स्वप्नांचा वेध घेतला। विशेष म्हणजे या उरा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवल्याचे समजताच शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांचे आणि शाळेचे भरभरून कौतुक केले। उऱ्याच्या सर्व ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। तुम्ही आता शिक्षणाधिकारी बुलढाणा प्राथमिक विभागाच्या कार्यालयात आलेले आहात। बुलढाणा जिल्ह्यात ज्या सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या सगळ्या प्रकारचं नियंत्रणाचं कामकाज या कार्यालयातून चालतं। तुमचे मुख्याध्यापक दादा कोण आहेत, काय नाव आहे दादा मुख्याध्यापक सरांचं? सरांचं नाव काय? हा बरोबर। तुमचे जे सुसर सर आहेत या सुसर सरांची नियुक्ती याच कार्यालयामार्फत झालेली आहे। सुसर सरांचा पगार सुद्धा या कार्यालयामार्फत दिला जातो, बरोबर। आणि तुमच्या शाळेमध्ये आम्ही त्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी सर आणि आम्ही आलो होतो, तुमच्या गावातले अनेक मुलं नवोदय परीक्षेमध्ये मेरिटला आलेले आहेत, बरोबर। आपण त्या दिवशी त्या मुलांचं अभिनंदन पण केलं होतं। तुमचंही मी या निमित्ताने तुम्हालाही शुभेच्छा देतो। तुम्ही सुद्धा नवोदयमध्ये असंच यश प्राप्त करा। तुम्ही आता ज्या कामासाठी इथे आला होता, तुमचे जे सर होते मंगेश बोरसे सर, आपण त्यांना तुमच्या शाळेवर तुम्हाला शिकवण्यासाठी कार्यमुक्त केलेलं आहे, म्हणजे आपण शाळेवर पाठवलेलं आहे, बरोबर। आता त्या सरांच्या गैरहजेरीमध्ये किंवा अनुपस्थितीमध्ये तुमच्या शाळेमध्ये निळे सर येत होते। निळे सर ओळखता का तुम्ही? निळे सरांना काल आले